मिस अक्षया, डोंट गेट पॅनिक. सगळं ठीक होईल. तो कधी अलार्म दाबत तर कधी लिफ्टच्या दरवाजावर थापा टाकत तिला समजावत होता. या ती म्हणाली खरी, पण आपण अशा बंद जागेत अडकलोय या विचाराने तिला आता श्वास घ्यायला त्रास वाटू लागलेला आणि ती मागे टेकली. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तर तिची बॉडी लँग्वेज वेगळीच होती. तिला काहीतरी त्रास होत असल्याचं लक्षात आलं तसा तो तिच्या जवळ आला. हे अक्षया, आर यू ओके? नो, आय एम नॉट फीलिंग वेल. मला गुदमरल्यासारखं होत आहे सर. ती कशी बशी चढल्या श्वासाने म्हणाली आणि तिला आता एकदम तोल गेल्यासारखं झालं तसं त्याने तिला पकडलं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अध्यायम भाग 27. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आला. जाता जाता तिच्याकडेही लक्ष गेलंच. ती कामात बिझी दिसत होती. तिला पाहून मनात उगाच कसलं तरी समाधान वाटत होतं. तो तसाच केबिनमध्ये निघून आला. केबिनमध्ये येताच लॅपटॉप चालू केला आणि आधी मेल चेक करायला घेतले. मेल चेक करत होता तर चक्क कस्टमर विवेकचा मेल आलेला दिसला. चक्क त्याने मागे ज्या काही नकारात्मक कॉमेंट्स केल्या होत्या त्यासाठी त्याने माफीचा मेल पाठवलेला. तो वाचून आपोआपच त्याच्या गालात आणखी स्मित आलं आणि अक्षयाचा चेहरा पुन्हा आठवला. त्याने लागलीच तिला लँडलाईनवरून कॉल केला आणि पुढून लगेच तिच्याकडून फोन कॉल उचलला गेला आणि तिचा आवाज आला. हॅलो, अक्षया हियर. मी अर्जुन बोलतोय. 2 मिनिट माझ्या केबिनमध्ये येशील? हो सर, आलेच. तिने म्हणतात समोरून फोन कॉल कट झाला. बापरे, सकाळी सकाळी का बरं बोलवलं असेल मला? ती पटकन तिचं नोटपॅड घेऊन उठली आणि त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. ते थोडी धाकधुकीतच. मे आय कम इन सर? येस, कम इन. तो तिला म्हणाला तशी ती आत आली. सर, मला बोलावलं? ते स्लाईडचं काम कुठपर्यंत आलंय? आताही त्याने तिच्याकडे न पाहताच विचारलं. हो, चालू आहे. स्पेन आणि रोम एवढेच स्लाईड झालेत. आज पॅरिस आणि लंडन करेल. नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया उद्या करेन. परवापर्यंत देईन, चालेल का? हो हो, नक्कीच, घाई नाही आहे. मी जस्ट विचारत होतो. ॲक्च्युली मला वेगळंच बोलायचं होतं. तो असं म्हणाला तसं तिचं हृदय थांबलं. घशाला कोरड पडते की काय असंच झालेलं. काय बोलायचे, बापरे, ती मनातच म्हणाली. सी धिस म्हणत त्याने तिच्याकडे लॅपटॉप वळवला आणि हनुवटीला हाताचा आधार देत तिच्याकडे पाहू लागला. काय झालं सर? माझं काही चुकलंय का? अगं आधी पहा तर. ओके म्हणत ती लॅपटॉपकडे पाहत किंचित वाकली. पाहते तर कस्टमर विवेकचा मेल होता तो. ओ, कस्टमर विवेकनी माफीचा मेल केलाय. सहीच. आत्ता तिच्याही गालात हलकच स्मित उमटलं. थँक्यू अक्षया, दिस क्रेडिट गोज टू यू. ओ थँक्यू सर, इट्स माय ड्युटी. ती चेहऱ्यावर आलेले केस बाजूला सारत मागे झाली. आय रिअली ॲप्रिशिएट युअर जॉब. ॲक्च्युली इट वॉज नॉट युअर जॉब, देन ऑल्सो यू डीड इट. इट्स जस्ट युअर इफोर्ट्स. तो स्मित करत म्हणाला. सर, असं काही नाही आहे. तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. उगाच? मी उगाच तुमचं कौतुक का करू? तुम्ही कोणी खास आहेत का माझ्या? अर्जुनच्या या वाक्याने अक्षया थोडीशी बुचकळ्यात पडली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं अवघडलेलं हसू उमटलं होतं. नाही, सॉरी, ती गोंधळून म्हणाली. तसं अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडंसं मिश्किल हसू उमटलं. सर, पॅरिसच्या स्लाईडबद्दल मला एक शंका आहे. अर्जुनने डेस्कवरून तिच्याकडे पाहत विचारलं. काय शंका आहे, सांग ना. ते पॅरिसमध्ये लक्झरी हॉटेल्सचा भरपूर ट्रेंड आहे, पण मला वाटतं आपण स्लाईडमध्ये बुटीक हॉटेल्सवर भर देत नाही आहे. बुटीक हॉटेल्स पॅरिससारख्या ठिकाणी खूप लोकप्रिय आहेत,
विशेषतः ज्या प्रवाशांना वैयक्तिकरित्या अनुभव हवा असतो त्यांच्या दृष्टीने. अर्जुन होकारार्थी मान हलवत म्हणाला, हो हे खरंय, पण लक्झरी ब्रँडसाठी जास्त स्पेसिफिक डेटा असला पाहिजे. तुला काही तिथं मिसिंग वाटतंय का? हो, मी काही डेटा एकत्र केला आहे, पण मला वाटतं बुटीक हॉटेल्समध्ये कमाई आणि ट्रेंड्सबद्दल आणखीन तपशील देणं महत्त्वाचं आहे. तसंच मला वाटतं की आपण पॅरिसच्या कॅफे कल्चरबद्दलही थोडं नमूद करायला हवं. अनेक प्रवासी त्या अनुभवासाठी हॉटेल निवडतात. अर्जुन हलकसा हसला. ओहो अक्षया, दिस इज रिअली गुड. हे खूप चांगले पॉईंट्स आहेत. कॅफे कल्चरचा उल्लेख केला नाही आहे का आपण? नाही ना सर, मी अजून स्लाईड फायनल केलेली नाही आहे, पण मी ते नक्की जोडते. तसंच सेन रिव्हरजवळच्या हॉटेल्सचा ट्रेंडही दाखवायचा विचार करते आहे. ग्रेट. तेवढं अचूकपणे मॅप कर आणि लक्झरी हॉटेल्सच्या स्पर्धेचा डेटाही ॲड कर. मला वाटतं की क्लायंट यावर खूप इम्प्रेस होईल. हो सर, ते मी करते. पण आणखी काही जोडायचं असेल तर सांगाल. सध्या तू सुचवलेलाच खूप छान आहे. जस्ट सादरीकरणाचा भाग कसा बनवायचा आहे यावर फोकस कर. शुअर सर. आणखी एक, तुझं काम एवढं प्रभावी आहे अक्षया. आय थिंक तू जे करशील ते परफेक्ट असेल. ओ थँक्यू सर. तिनं स्मित करत तिचे नोटपॅड उचललं. तेव्हा पुन्हा तिने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट बाजूला केली. तेव्हा तिलाच पाहणाऱ्या अर्जुनच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहिला नाही. तिचं मन मात्र अजूनही त्याच्या त्या एका वाक्याभोवती फिरत होतं. तुम्ही कोणी खास आहात का माझ्या? मी का खास असेन? हलकेच दातावर दात घट्ट करत जेव्हा ती बाहेर पडायला वळली तेव्हा अर्जुनने पुन्हा एकदा हाक मारली. मिस अक्षया. ती थांबून परत वळली. हो सर. अक्षया, तुला मी लास्ट टाईम फार बोललो होतो. आय एम सॉरी. अर्जुनच्या आवाजात हलकीशी खंत होती. अक्षयाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. सर, तुम्ही असं का म्हणताय? इट्स ओके. तुमच्या मागे तेवढे व्याप असतात, मी समजू शकते. अर्जुन हलकसं हसला. थँक्यू. पण तरीही हे सत्य आहे. मी कधी कधी खूप शॉर्ट टेम्पर्ड होतो. मला विशेष वाटतं तू एवढ्या शांतपणे हे सगळं कसं हँडल करतेस. मला आवडेल तुझ्याकडून हे शिकायला. त्याच्या या वाक्यावर ती हलकसं हसली आणि पुढे म्हणाली, ओह सर, असं काही नाही आहे. राग तर मलाही येतो कधीतरी. मीही तर माणूस आहे. पण फारच अति झालं तर कदाचित प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. असू शकेल. ठीक आहे अक्षया, थँक्स. आणि स्लाईडवर काम पूर्ण झाल्यावर मला कळव. अर्जुन आपली नजर त्याच्या समोरील लॅपटॉपवर वळवत म्हणाला, हो सर, मी कळवते. ती हलकं स्मित करत केबिनमधून बाहेर पडली. ओहो, हे अर्जुन सर आज कितीच वेगळे वाटत होते. एरवी नेहमी वैतागलेले असतात, पण आज काही वेगळंच वागत बोलत होते. म्हणे तुम्ही माझ्या आहात कोण? हो खरंच तर आहे, मी कोण आहे. पण चक्क आज माझं कौतुकावर कौतुक करायचं चाललेलं सरांचं. काय झालंय सरांना? गालात हसत ती तिच्या जागेवर आली आणि पुन्हा तिनं स्वतःला कामात बिझी केलं. दुपारी लंचची वेळ झाली तसं अक्षया तिचा टिफिन घेऊन निघाली. आजही लेट झाला होता पाहून लिफ्टने जाऊ या विचारात लिफ्टकडे धावत निघाली आणि बंद होणाऱ्या लिफ्टमध्ये तिला अर्जुन दिसला. पुढच्या क्षणाला पुन्हा लिफ्ट उघडली गेली. बहुतेक त्यानेच ती थांबवली असावी तिच्यासाठी. तो एकटाच लिफ्टमध्ये होता. मग तीही आत आली आणि उगाचच मोबाईल पहा तर कधी घड्याळ पहा असं करू लागली. कारण त्याच्यासोबत ती एकटीच लिफ्टमध्ये होती. तिला उगाचच अस्वस्थ होऊ लागलेलं. लिफ्ट एकच मजला वर गेली असेल एवढ्यात लिफ्ट जोराच्या धक्क्याने थांबली आणि लिफ्टमधली लाईटही गेली. सगळा अंधार झाला होता. ओ बापरे, घाबरलेल्या अक्षयाच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. डोंट वरी अक्षया, मे बी लाईट गेली असेल, येईल लाईट. तो अगदी शांतपणे म्हणाला आणि त्याने त्याच्या मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन केली आणि अलार्मचं बटन प्रेस करू लागला. तिनेही तोपर्यंत फ्लॅशलाईट ऑन केली. बापरे, इथं तर मोबाईलला रेंजही नाही आहे, ती मोबाईलमध्ये पाहत म्हणाली.
लिफ्टमध्ये शक्यतो रेंज नसते मिस अक्षया. ओ गॉड, कधी येणार हे लोक? लिफ्ट उघडायला इतका का वेळ लागतोय? ती केस मागे घेत म्हणाली तेव्हा तिचा फारच घाबरलेला चेहरा त्याला दिसला. मिस अक्षया, डोंट गेट पॅनिक, सगळं ठीक होईल. तो कधी अलार्म दाबत तर कधी लिफ्टच्या दरवाजावर थापा टाकत तिला समजावत होता. या, ती म्हणाली खरी, पण आपण अशा बंद जागेत अडकलोय या विचाराने तिला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि ती मागे टेकली. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तर तिची बॉडी लँग्वेज वेगळीच होती. तिला काहीतरी त्रास होत असल्याचं दिसत होतं. तसा तो तिच्या जवळ आला. हे अक्षया, आर यू ओके? नो, आय एम नॉट फीलिंग वेल. मला गुदमरल्यासारखं होत आहे सर, ती कशीबशी चढल्या श्वासाने म्हणाली आणि तिला आता एकदम तोल गेल्यासारखं झालं. तसं त्याने तिला पकडलं. हे अक्षया, घाबरू नकोस, काही होणार नाही आहे. तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ, आत्ता लिफ्ट उघडतील, ओके? यू जस्ट कीप ब्रीदिंग. अक्षया, काही झालेलं नाही आहे, तो तिला समजावत होता. पण कोणास ठाऊक त्याचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचत होते की नाही. ती अगदीच मोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होती आणि तिचे डोळेही आता मिटल्यासारखे होऊ लागलेले. पाहून अर्जुनने तिचा हात हातात घेतला, तिचा हात चोळू लागला. हे अक्षया, सी, तू जास्त विचार करते आहेस, त्यामुळे असं होतंय. तू माझ्याकडे बघ. हे बघ, मी आहे ना, मी सुद्धा अडकलोय ना तुझ्यासोबत लिफ्टमध्ये, सगळं ठीक आहे, ओके? तो तिला समजावत होता आणि ती फक्त मान हलवत होती. पाहतो तर आता तिला प्रचंड घाम आलेला. मध्येच डोळे उघडायची आणि मध्येच बंद करायची आणि आता नकळतच ती त्याच्या मिठीत आली होती. आधीच तिची हाईट कमी होती, त्याच्या छातीपर्यंत ती येत असेल. तिचं डोकं आता त्याच्या छातीवर होतं आणि तिने तिच्या हाताने त्याचा शर्ट घट्ट पकडलेला. हे अक्षया, आर यू ओके? प्लीज प्लीज, अशी हिंमत नको हारूस. तिचे केस बाजूला घेत तिला समजावत होता तो. आणि तोपर्यंत तर आता तिनं डोळेही मिटले. बापरे, इतकी अनपेक्षितरित्या ती आज त्याच्या इतक्या जवळ होती. त्यात तिने तिच्या नाजूक हातात त्याचा शर्ट अगदी घट्ट पकडलेला. एक हातात त्याचा फोन आणि आता तिचा फोन पडू नये म्हणून तोही हातात होता त्याच्या. शिवाय तिचा आणि त्याचाही टिफिन. आता तर त्यालाही घाम येऊ लागलेला. अरे यार, व्हॉट द हेल दे आर डुईंग. त्याने चिडूनच एक शिवी हासडली. त्यातूनही त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. आता तिचा चेहरा अगदीच जवळून न्याहाळत होता तो. अक्षरशः घामाने भिजलेली ती. तिची मान आता आपोआपच मागे गेली. तिला असं पाहताना उगाच एक गोड शहारा अंगभर उमटून गेला होता त्याच्या. अक्षया, हे अक्षया, तिच्या गालात हलकेच मारत तिला उठवायचा प्रयत्न करत होता तो आणि सोबतच लिफ्ट उघडण्याचीही वाट पाहत होता. एक क्षणाला लिफ्टमधली लाईट आली आणि तिथला फॅनही सुरू झाला आणि पुढच्या क्षणाला लिफ्टचं दार उघडलं गेलं. समोर सेक्युरिटी होता, हेल्पसाठी आला असावा. काय चाललंय तुमचं? तुम्हाला जरा डोकं आहे का? इतका वेळ लिफ्ट उघडायला? आय एम सॉरी सर, ते लिफ्टचा बॅकअप जवळपास संपलेला. आत्ता लाईट आली. आम्ही ट्राय करत होतो उघडायचा, पण लिफ्ट अगदी मधोमध अडकलेली. सो युजलेस. मग बॅकअप कोण ठेवणार? मी. एक काम नीट करायला नको? या मॅडमना काय झालं? एका सिक्युरिटीने विचारलं. यू लिव्ह हर नाव. जस्ट माझ्या हातातले हे टिफिन पकडा. ओ ओके म्हणत त्याने सिक्युरिटीकडे टिफिन देत सरळ तिला उचललं आणि वरच्या फ्लोअरवर असलेल्या कॅन्टीनमध्ये घेऊन आला. कारण स्टाफसमोर असं जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बापरे, अक्षयाची तर शुद्धच हरपली लिफ्टमध्ये. असेच हळूहळू दोघं जवळ येणार असतील का? कसा वाटला आजचा भाग हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा अध्यायम. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.